ऐकायला थोडं चमत्कारी वाटेल, पण विधान मी असं केलंय की राज ठाकरे यांच्या टीकेमुळे देवेंद्र फडणवीस खुश. मला कल्पना आहे की अरे असं कसं, राज ठाकरे यांनी तर एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय आणि देहविक्री, वेश्या असे शब्द वापरलेत. तर मग ते महायुतीला लागू होतात. भारतीय जनता पक्ष त्याच्या मागे आहे असंही सूचित होत असल्यामुळे, आणि त्यांचा सिद्धांत आहे की हे सगळं अमित शहा आपल्या पंतप्रधान पदाची पूर्वतयारी म्हणून उपपंतप्रधान पद आणि नंतर पंतप्रधान पदाची तयारी म्हणून करतायत. त्यामुळे भाजप पण याच्यामध्ये दोषी आहे. म्हणजे ग्राहकाच्या भूमिकेमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष, अमित शहा यांना, होय की नाही, लोटलाय. तर मग फडणवीस कसे खुश? पुरावा लागेल, मला तुम्हाला द्यायला लागेल. मित्रांनो, एक्झॅक्टली हेच दोन शब्द, कोणते? देहविक्री आणि वेश्या वृत्ती, वेश्या व्यवसाय, व्यवसाय वृत्ती, हे दोन शब्द मी माझ्या एका लेखामध्ये वापरले. आणि या दोन शब्दांकरता विधानसभेमध्ये त्यावेळेला शेतकरी कामकरी पक्षाचे अलिबागचे जे आमदार होते दत्ता पाटील, त्यांनी माझ्या विरुद्ध हक्कभंग आणला. हक्कभंग समितीसमोर याची सुनावणी झाली. मला बोलवलं, मला काय म्हणायचंय ते विचारलं, माझ्यावर आरोपही ठेवला की हे दोन शब्द वापरले, एक वेश्यावृत्ती, वेश्या व्यवसाय आणि देहविक्री, म्हणजे सदनाचा, सभागृहाचा अपमान, तुम्ही घनघोर असा अपमान केलेला आहे, त्यामुळे तुम्ही शिक्षेस पात्र आहात. आणि एक्झॅक्टली राज ठाकरे यांनी एक्सप्लेनेटरी जी विधानं केली त्या अनुषंगाने तीच विधानं त्यावेळेला मी त्यांना सांगितली की बुवा या पद्धतीने काही व्यवहार चालतात, पक्षांतर होतात, आमदारांच्या निष्ठेंचं काही हे राहिलं नाही आहे, भ्रष्टाचार असा आहे वगैरे वगैरे. बरंच जे राज ठाकरे बोलले तेच मी बोललो समर्थनार्थ माझ्या. तरी देखील हक्कभंग समितीने ते सगळं जे जे मी बोललो, जे राज ठाकरे काल बोलले तेच मी सगळं जसं तसं बोललो. म्हणून मला, आता मी माझं उदाहरण सांगतोय, मी दुसऱ्या कोणाचं सांगत नाही ना बाबा, माझं उदाहरण सांगतोय, माझा अनुभव सांगतोय, आणि त्याच्या मागची घटना पण मी प्रामाणिकपणे सांगणार आहे तुम्हाला, जी धक्कादायक आहे थोडी. तरी देखील मला हक्कभंग समितीने दोषी ठरवलं. होय, या दोन शब्दांचा वापर केल्याबद्दल मला दोषी ठरवलं. आता ज्या वेळेला हा माझ्या विरुद्ध हक्कभंग आला त्यावेळेला परिस्थिती अशी होती की मी जवळजवळ पूर्ण वेळ हा विधान भवनामध्ये किंवा मंत्रालयातच असायचो. आमदारही जवळजवळ 60-70% आमदार हे माझे 1-to-1 मधले मित्र होते. म्हणजे दत्ता पाटील देखील, दत्ता पाटीलला मी अलिबागला जायचो कोणाच्या घरी राहायला, खायला, जेवायला मी दत्ता पाटलांच्याच घरी जातो. त्यामुळे त्यांनी हक्कभंग ज्यावेळेला मांडला त्यावेळेला मला बोलवून घेतलं आणि मला सांगितलं की अनिल, हे अत्यंत चुकीचं विधान तू केलं, यात सभागृहाचा अपमान आहे आणि याच्यावर हक्कभंग मी करणार तुझ्या विरुद्ध, जरी तू माझा मित्र असलास तरी नाही, यू डिझर्व पनिशमेंट. मी त्यांना, अर्थात त्यांचा जो मोठा माणूस होता, मोठे वकील होते ते, त्यांचा मानही मोठा होता, मी त्यांना म्हटलं की मी चुकलो असं जर तुम्हाला वाटतंय हे दोन शब्द वापरून, देहविक्री आणि वेश्यावृत्ती, वेश्या व्यवसाय, तर तुम्ही हक्कभंग दाखल करा. दाखल केला,
कमिटी पुढे गेला, मी दोषी ठरलो. आता असं होतं की मी जरी दोषी ठरलो तरी इथे परत राज ठाकरेंचा संदर्भ माझा येतो आणि तो मी राज ठाकरेंशी कशा प्रकारे जोडतो हे लक्षात घ्या. मी त्यांना असं म्हटलं की ठीक आहे, समितीने काय केलं की समितीमध्ये मला वाटतं 10 किंवा 15 काहीतरी सदस्य होते आणि ते ते काय 10-15 सदस्य होते, ते सगळेच्या सगळे एकूण एक हे माझ्याशी संबंधित होते. काही मित्र होते, जसा दत्ता पाटील. अलिबागला मी जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा प्रभाकर पाटील त्यांचे बंधू हे जिल्हा परिषदेचे होते. त्यांची मुलगी मीनाक्षी पुढे जबरदस्त तेजस्वी अशी आमदार होती. तर त्यामुळे त्यांच्या घरीच जायचो मी. त्यामुळे त्यांना मी म्हटलं की बाबा काय शिक्षा होऊ शकते. तर ते म्हणाले, अनिल, सभागृहातल्या आमदारांना तुम्ही ज्या वेळेला गिराईक, वेश्या, देहविक्री अशा उपमा देता, त्यावेळेला 6 महिने तरी तुला जेलमध्ये जावं लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे ना की महाराष्ट्रामध्ये अनेक जण, जयश्री खाडीलकर वगैरे बरेच लोक हे हक्कभंग समितीच्या करंजिया ऑल दी वे, त्यावेळेला तर ऋषी करंजिया ब्लिट्सचे संपादक मालक, ते देखील, मला वाटतं निखिल देखील गेला होता असं मला वाटतं, तर निखिल वागळे. तर ते कसं असतं की ती शिक्षा जी असते तुमची ती सलग नाही. जेव्हा विधानसभेचं अधिवेशन असेल तेव्हा तुम्हाला जेलमध्ये टाकतात, मग परत अधिवेशन संपलं की सोडतात, परत जेलमध्ये टाकतात. असं तुम्हाला 6 महिन्याची शिक्षा दिली आणि अधिवेशन 20-20 दिवस असं चाललं तर 6 वेळा तुम्ही जेलमध्ये जाता. तर साधारणतः सगळेजण माझे जरी वेलविशर होते तरी माझ्या असं लक्षात आलं की 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते. तेच शब्द जे राज ठाकरेंनी आता वापरलेत आणि तेच होणार जे माझ्या बाबतीत झालं असं माझा अंदाज आहे. याचं कारण मी ज्या सिच्युएशनमध्ये होतो त्या सिच्युएशनमध्ये आज राज ठाकरे आहेत असं माझं मत आहे. मी माझा किस्सा सांगतोय म्हणजे राज ठाकरे यांच्यावर कारवाई होते का नाही हे उद्या ज्या वेळेला होईल त्यावेळेला तुम्ही मला दाद द्याल आणि तुम्ही मला म्हणाल की अनिलजी तुम्ही बोलवत होता हे सगळं, आणि त्यांच्याबाबत घडलं तसं यांच्याबाबत घडलं. मग त्यावेळेला अंतुले मुख्यमंत्री होते आणि अंतुले माझे चांगले मित्र होते किंवा त्यांचं काही काम आहे, मी पब्लिसिटी याच्या संदर्भात त्यांना मदत करत होतो. तर मी अंतुलेंकडे गेलो आणि त्यांना म्हणालो की अंतुलेजी, आता तर तोंडून म्हणजे लिहून तर माझे शब्द गेलेले आहेत हे 2, आणि त्या समितीने, हक्कभंग समितीने मला दोषी ठरवलं आहे पण शिक्षा नाही सुनावली. पुढल्या मिटिंगमध्ये आपण शिक्षा निश्चित करू असं म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक मला ब्रीदिंग टाईम दिलाय. मला कळत होतं त्याच दिवशी त्या क्षणी ते शिक्षा मला 6 महिन्याची ठोठवू शकत होते, पण सगळे 15, 10 काय 12 लोक होते ते सगळेच माझे मित्र असल्यामुळे त्यांना मला 6 महिने जेलमध्ये पाठवायचं नव्हतं. पण लगेच तो निर्णय जर असा घेतला असता काही वेगळा तर त्याच्यावर चर्चा झाली असेल, म्हणाले असे बरोबर आहे अनिल सत्य मित्र आहे म्हणून त्याने हे केलं, म्हणजे मॅनेज केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला असता आणि सभागृहाच्या पावित्र्यापेक्षा आणि प्रतिमेपेक्षा अनिल सत्तेला महत्त्व दिलं हा टीकेचा विषय झाला असता. तर अंतुलन मी म्हटलं की काय करता येईल, ते म्हटलं ठीक आहे, समितीच्या सदस्यांशी बोलतो. आता हे ऑफ दी रेकॉर्ड भाग झाला. त्यांचं माझ्याबद्दल ट्रिमेंडस गुडविल होतं, त्यामुळे त्यांनी समितीच्या लोकांना सांगितलं की आपण एक काम करूया की तरुण पत्रकार आहे आणि ह्याच्या जोशामध्ये त्याने ही चूक केलेली आहे तर त्याला आपण शिक्षा न देता सभागृहामध्ये बोलवूया. आरोपीच्या पिंजऱ्यात एक आरोपीचा पिंजरा पण असतो बरं का विधानसभेत, त्याच्यामध्ये अधिकारी किंवा जे हक्कभंग ह्याच्यामध्ये दोषी ठरतात किंवा आरोपी असतात त्यांना बोलवलं जातं. तर त्याला तिथे उभं करू आणि सभागृहाच्या वतीने मग सभागृहाचे अध्यक्ष विधानसभेचे हे एक वाचून दाखवतील आणि ताकीद देतील की तुम्ही केलं ते चुकलं आणि पुन्हा याची पुनरावृत्ती होऊ नये अशी आमची तुम्हाला हे आहे. खरोखरच अंतुलेने मला सांगितल्याप्रमाणे हक्कभंग समिती जी माझ्या मित्रांचीच होती त्यांनी मला माफ केलं, मोठ्या मनाने माफ केलं आणि इथं त्यांचे माझे स्नेहसंबंध आहेत म्हणून माफ केलं आणि मला शिक्षा न देता ताकीद दिली. हे ऑन रेकॉर्ड आहे, सगळं विधानसभेच्या रेकॉर्डवर आहे. ताकीद दिली नुसती अध्यक्षांनी मला
की अशा तऱ्हेचं पुन्हा तुम्ही करू नका. आणि मी नमस्कार करतो, म्हटलं की ठीक आहे, ही शब्द वापरून अशा प्रकारची चूक मी करणार नाही. आणि मी बाहेर पडलो. आता हे सगळं का झालं याचं कारण असं आहे की माझं अंतुल्यांशी असलेली मैत्री, त्या सदस्यांशी असलेली गुडविल मैत्री, आता राज ठाकरे यांनी तोच शब्द वापरला. देहविक्री, ग्राहक, वेश्यावृत्ती हेच शब्द वापरले. याचा अर्थ स्पष्ट आहे. 101%, 101%, 1001% मी जर दोषी होतो त्याच्याबद्दल आणि समितीने मला दोषी ठरवलं, ताकीद दिली, जेलमध्ये नाही पाठवलं, हा वेगळा भाग आहे. तो माझ्या रिलेशनशिपमुळे त्यांनी मला दया दाखवली असं मी म्हणेन. पण मी दोषी ठरलो होतो या 2 शब्दाबद्दल. म्हणजे राज ठाकरे दोषी आहेत की नाही या प्रश्नाचं उत्तर वेगळं नाहीच. ते होय, ते दोषीच आहेत हे शब्द वापरल्याबद्दल. आणि राम कदम हा मुद्दा जो आहे तो राम कदम आमदार जे आहेत आपले घाटकोपरचे, त्यांनी उपस्थित केला की हे या प्रकारे त्यांनी बोलणं चुकीचं आहे. त्यांनी आमदारांची, अनेकांनी बोलले, शिरसाट पण म्हणाले, आमदारांची वेश्यांशी तुलना करणं, वेश्यावृत्ती, ग्राहक असे शब्द वापरणं, खरेदी विक्रीचा संदर्भ देणं हे चुकीचं आहे. आणि हे सभागृहाचा निश्चितपणे अवमान आहे. पण त्याच वेळेला राम कदम यांनी, जसं माझ्या आणि दत्ता पाटलांची दोस्ती होती, हा मनसेमध्ये होता ना पूर्वी, कोण? राम कदम. आत्ता तो भाजपमध्ये आहे. आणि आत्ता यांचा तो देवेंद्र फडणवीसांचा गुरुबंधू आहे, कोण? राम कदम. याचं कारण त्या दोघांचा जो ज्योतिषी आहे तो एक आहे. किंबहुना ते जे ज्योतिषी आहेत ते राम कदमांकडेच उतरतात, येतात नेहमी आणि फडणवीसांना सल्ला मसलत द्यायला जातात वगैरे वगैरे. तर ते गुरुबंधू आहेत. तर त्यामुळे राम कदम जे बोलतात त्याच्याकडे मी आता कुतूहलाने बघत होतो, कारण राम कदम यांच्या मुखातून देवेंद्र फडणवीस बोलतात हे मला माहिती. ज्या काही लोकांच्या मुखातून देवेंद्र फडणवीस व्यक्त होतात, स्वतः अजिबात त्याच्यावर ओपनली कॉमेंट करत नाही असं म्हणाले असतील ते, आता म्हणतील नसेल म्हटलं तर, की हे गैर आहे अशा तऱ्हेचं हे करणं आणि खरोखरच याच्यामध्ये सभागृहातील सदस्यांचा अपमान आहे असं एक मोघम विधान ते करतील, जसं त्यावेळेलाही आंदोलनाने केलं होतं. तर कदमांनी आत्ता जाहीर असं केलं की मी हक्कभंग मानणार नाही या विषयावर. दुसऱ्या कोणी मांडला तर मला माहिती नाही, पण ही भूमिका त्यांनी घेतली ज्या अर्थी की मी मांडणार नाही, याचं एक कारण जसं ते पूर्वी मनसेमध्येच होते हे आहे किंवा असू शकतं, तसंच फडणवीसांनी त्यांना सांगितलं असेल की राज ठाकरे हे आपले अप्रत्यक्ष मित्र आहेत. कसे मित्र आहेत? अप्रत्यक्ष मित्र आहेत. राज ठाकरे यांना सांभाळायचं हा आपला निर्णय आहे. राज ठाकरे यांना मोठेपणा द्यायचा हा आपला निर्णय आहे. राज ठाकरे काहीही बोलले तरी त्या संदर्भामध्ये त्यांना ते ठीक आहे, त्यांचे कार्यकर्ते वगैरे काय अटक करायचे, त्यांना काय हे करायचे वगैरे ते ठीक आहे, पण खुद्द राज ठाकरे यांना आपण कायद्याच्या कचाट्यात पकडून हक्कभंग समिती 6-6 महिने पाठवू शकते. पाठवलं आहे देशामध्ये अनेकांना, अनेक जण गेलेत, शेकडो गेले असतील का तरी देशभरामध्ये मिळून. पण तसं काही करायचं नाही, कारण राज ठाकरे हा आपला सांभाळायचा विषय आहे आणि त्याचे काही कारण आहेत. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की राम कदमनी सांगितलं की मी मांडणार नाही, दुसऱ्या कोणी मांडला तर माहीत नाही. इतरांच्याही प्रतिक्रिया मी बघितलं की आता मी ज्या वेळेला हा हे शब्द वापरले त्यावेळेला 24 तासाच्या आत सभागृहामध्ये त्याच्यावर चर्चा होऊन हक्कभंग आला, समितीकडे गेला, मला दोषी ठरवलं त्याच 2 शब्दांवर, देहविक्री आणि ग्राहक आणि वेश्यावृत्ती. याचा अर्थ पुढचा इथे कोर्टात सांगतात ना नेहमी, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात, की हा यापूर्वीचा इतिहास आहे, यापूर्वी या प्रकारच्या गुन्ह्याला या प्रकारे दोषी ठरवून शिक्षा झाली होती. तर माझंच उदाहरण मी सांगतो ना, की मला दोषी ठरवलं होतं या 2 शब्दांकरता आणि मला शिक्षाही दिली होती. ताकीद देणं, अरे सभागृहामध्ये बोलून ताकीद देणं ही सुद्धा मोठी ह्याची गोष्ट आहे. ठपका आहे माझ्या आयुष्यामध्ये. माझं जेव्हा काही हे होईल त्यावेळेला सभागृहाने मला दोष दिला होता, ठपका ठेवला होता, ताकीद दिली होती, ही नोंद महत्त्वाची ठरेल. माझ्या ब्लॅकलिस्ट म्हणजे ते ब्लॅक स्पॉट आहे तो माझा. तर त्यामुळे बरं मी आता असं म्हणतोय की जर हक्कभंग झाला नाही, जर हक्कभंगाचा ठराव आला नाही राज ठाकरे यांच्या विरुद्ध,
तर तो केवळ 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 देवेंद्र फडणवीस यांना विचारणारच, जो हक्कभंगाचा ठराव मांडेल त्याला. कारण राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची पडद्यामागची मैत्री, हितसंबंध, एकमेकाशी कसे जोडले गेलेले आहेत, कशा प्रकारे ते एकमेकाला मदत करतात, याच्या कथा आमच्या राजकीय वर्तुळामध्ये पत्रकारांना जर माहिती आहेत, तर राजकीय नेत्यांना माहिती आहेत. त्यामुळे कुणी हक्कभंग करण्याआधी यांना विचारणार फडणवीसांना की हक्कभंगाचा ठराव मांडू का नको. मी आता या सगळ्या ह्याच्याकडे बघतोय, कुतूहलाने बघतोय, उत्सुकतेने बघतोय. मला या संदर्भामध्ये एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया मी सांगू शकतो, कारण त्यांची मानसिकता मला माहिती आहे. ते म्हणतील आता एवढे लोक, तो संजय राऊत तर दिवस रात्र ओकाऱ्या आणि जुलाबत करत असतो, तोंडातून त्याच्या सतत जे काय शब्द बाहेर पडतात त्याचं वर्णन ओकाऱ्या आणि जुलाब पण तो तोंडातूनच करत असतो सारखे, हे त्यांचे शब्द आहेत. त्यामुळे तो इतकं काही बोलत असतो की त्या तुलनेने राज ठाकरे जे काय बोलले त्याच्याकडे दुर्लक्ष करावं हे चांगलं. तो मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे, त्यामुळे ते म्हणते जाऊ दे, दुर्लक्ष करूया. आणि फडणवीसांच्या आणि अमित शहाच्या संदर्भात राज ठाकरे जे बोलले त्याचं काय करायचं ते ते दोघं समर्थ आहेत बघायला. आज अमित शहाना अंगावर घेतलं, बाकी कुणी महाराष्ट्रातला नेता घेत नाही. अमित शहाना अंगावर हे डायरेक्ट घेत आहेत. त्याचे काय परिणाम फडणवीसांनी भोगावे लागतील. जर फडणवीसांनी हो य असं होऊ शकतं की जर अमित शहाना असं वाटलं की राज ठाकरे यांना फडणवीस प्रोटेक्ट करतायत आपल्या विरुद्ध हे असून सुद्धा, तर अमित शहा फडणवीसांना आधीच चिडलेलेच आहेत. ते त्यांच्यावर दुरावा आहेच त्या दोघांमध्ये, मोठी भेग आहे, मोठी फट आहे, मोठी दरी आहे त्या दोघांमध्ये. आणि हे तर मी पण सांगितलं आहे की अमित शहाचे उमेदवार मुख्यमंत्रीपदाचे एकनाथ शिंदेच आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ते विरोधात आहेत असं विधानही मला करायला काही अडचण नाही. त्या ह्याच्यामध्ये मला फडणवीस का खुश होतील असं मी म्हणतो, याचं कारण एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने भाजपचे लोक नाही फोडत आहेत, सगळे लोक फोडत आहेत, त्यातले काही अनपेक्षित यांना पण आहे फडणवीसांना. फडणवीसांना त्यांनी फोडावं लोकांना हे मान्य आहे, पण ते ज्या गतीने ज्या मतीने फोडतायत त्याच्यामुळे फडणवीस सुद्धा थोडेसे हा स्पीड त्यांचा आणि दणका पाहून जरा सावधी झालेत, अस्वस्थही झालेत. आणि त्यामुळे जी टीका त्यांच्यावर परस्पर राज ठाकरे करतायत त्याच्यामुळे त्यांना बरं वाटलं असणार, म्हणून मी तो खुश शब्द वापरला. पण अमित शहाना त्यांनी काय होतं आहे की राज ठाकरे कसं आहे, त्यांना जे फडणवीसांची हे आहे अघोषित किंवा अनडिक्लेअर्ड एक सहमती संमती, ती शिंदेंवर टीका करायला आहे, अमित शहानं टीका करायला नाही आहे ना. आणि अमित शहा हुशार आहे. मला जर माहिती आहे की अमित शहा आहे तुझे फडणवीस आणि हे राज ठाकरे आतून किती एकमत आहे त्यांचं आणि कसं सल्लामसलत आहे त्यांची, तर यांना अमित शहाना तर माझ्यापेक्षा 1000 पटीने माहिती असणार अनेक गोष्टी ज्या मला सुतराम माहिती नाहीत त्या. तर त्यामुळे हे या प्रकरणाची दखल दिल्लीत घेतली जाईल. पण आपण एक बघूया की राज ठाकरे यांच्यावर हक्कभंग जर आला तर तो कोणी आणला आणि ह्याच्याकडे जाईल, समितीकडे जाईल. तो हक्कभंग समिती असते त्याच्याकडे. हक्कभंग समिती आता फॉर्म झाली आहे का नाही मला माहिती नाही, पण झाली असावी, कारण येतात 3-4 हक्कभंगाचे प्रकार घडले, त्यामुळे असेल. ते कोण आहेत वगैरे तपशील मी मिळवतो नंतर आणि सांगतो तुम्हाला. पण हक्कभंग समितीमध्ये जाण्यासाठी हा हक्कभंग केला जातो का याच्यावरून सुद्धा फडणवीसांनी राज ठाकरे यांना सांभाळून घ्यायचं ठरवलं आहे का. ठीक आहे, सभागृहाचा अवमान झालेलाच आहे आणि पूर्व इतिहास आहे की ह्या 2 शब्दांकरता पूर्वी अनिल सत्तेला पण याच सभागृहाने दोषी ठरवलं होतं, याच शब्दांकरता, आणि शिक्षा पण दिली होती. त्यामुळे काय करतात बघूया. आणि शिक्षा देतात तर काय देतात, कशी देतात. आता माझ्यासारख्या त्यावेळेला तो अगदी तरुण पत्रकार होतो मी, आणि अंतुले मुख्यमंत्री होते आणि सगळे सभासद माझे मित्र होते, त्यांनी मला ताकदीवर सोडलं. पण राज ठाकरे यांना ताकीद सभागृहात बोलवून देणं मला दिली तशी सोपी गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही. पण
मुळामध्ये त्यांच्यावर हक्कभंग करायला परवानगी फडणवीसांनी दिली तरच हक्कभंग येणार. ती जर दिली नाही तर येणार नाही. याचा अर्थ फडणवीस खुश आहेत राज ठाकरेंवर आणि त्यांना पूर्णपणे सांभाळून घेत आहेत असाच मी लावेन. याचं कारण मी या अनुभवातून गेलेलो याच 2 शब्दांकरता. बघूया काय होतं. खरंच त्यांच्या विरुद्ध हक्कभंगाची परवानगी कोणाला मिळते का आणि हक्कभंग समिती समोर त्यांना दोषी घोषित केलं जातं का? कारण प्रेसिडेंट तर माझाच द्यायला लागेल. कुणी जर तिथे सभागृहामध्ये म्हणजे त्या समितीत चर्चा होईल त्यावेळेला ते म्हणतील की हेच 2 शब्दाकरता अनिल थत्तेला अंतुले मुख्यमंत्री असताना दत्ता पाटलांच्या ह्याच्यामुळे हक्कभंग ठरावावर आपण शिक्षा दिलेली आहे, दोषी ठरवलेला आहे. तर मग त्यांच्यापुढे तो पेच माझ्या उदाहरणामुळे निर्माण होईल. मग त्याचंही काय करतात ते आणि शिक्षा देतात, ताकीद देतात, काय करतात याच्यावरून करणार आहे. आज मला स्वतःला असा अंदाज आहे की त्यांच्या विरुद्ध हक्कभंग राज ठाकरे यांच्या विरुद्ध येणार नाही. याचं कारण ते जे काय बोलतायत करतायत त्या सगळ्याच्या मध्ये कुठेतरी फडणवीसांची लोकांना फारशी माहीत नसलेली एक मैत्री ते जपतायत असं माझं मत आहे. आणि राज ठाकरे जर मैत्री जपून हे सगळं बोलत असतील, सांभाळून बोलत असतील किंवा मित्र म्हणून बोलत असतील तर अर्थातच इतरांनाही त्याचा सुगावा मागोवा असल्यामुळे कुणी त्यांना हक्कभंगमध्ये घेणार नाही. काय होतं ते बघूया, त्याच्यावर मग आपण परत बोलूया. पण मी ज्या ह्याच्यातून गेलो त्यात आज राज ठाकरे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत हे सत्य आहे. धन्यवाद.